नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजचा जो दिवस आहे मकर संक्रांतीचा आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:35 ते 1:56 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:18 ते 4:39 आणि यमगंड काळ सकाळी 9:52 ते 11:14 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर युतियोग करेल. नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी गुरु आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खरं तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि तुमच्या भावनिकतेवरती त्याचा सखोल परिणाम होऊ शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय वास्तूच्या संदर्भातले सुद्धा आजच्या दिवशी घेऊ नका. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतला गुरु आणि दशमातला शुक्र हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा काम करण्याचा उरक जबरदस्त दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. तुमच्यामधील उत्स्फूर्तता आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे स्ट्रेस दिसून येतील. मात्र दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातला गुरु आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर केंद्र करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं स्पेंडिंग खर्च हे जास्तच प्रमाणात दिसून येतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातला शनी, अष्टमातला शुक्र आणि लाभातला गुरु हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. आज तुमच्यामधले आत्मविश्वास, कार्यक्षमता ही जोरदार दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. त्याचप्रमाणे तुमच्यामधली उत्स्फूर्तता, ऊर्जा चांगलीच दिसून येईल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातली जी कामं अडकलेली होती पूर्ण होत होती त्या संदर्भातले काही चांगल्या संधी नजरेत येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या तुमच्या अष्टमातल्या नेप्च्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे दशमातला गुरु आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर केंद्रकडे आहेत. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्या भावना आजच्या दिवशी जोरदारपणे मनामध्ये येऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे पैशाच्या संदर्भातले सुद्धा व्यवहार आजच्या दिवशी करू नका. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून पैशाच्या संदर्भातल्या व्यवहारांकडे काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. मित्र परिवारावर सुद्धा मतभेद, मतवैचित्र किंवा वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातला गुरु आणि पंचमातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका. मात्र तुमच्या कामाचा उरक आज जबरदस्त दिसून येईल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल. काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना मात्र थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातला शुक्र आणि षष्ठातला गुरु हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या संदर्भात सुद्धा काळजी करून ट्रेड करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातला शुक्र आणि पंचमातला गुरु हे परस्पर केंद्र करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तसं पाहिलं तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. परंतु नातेसंबंधामध्ये काळजी घेणं गरजेचं राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतला शुक्र आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीचा नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातला गुरु आणि व्ययातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. खास कोणत्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.